रावणाच्या युद्धाच्या दरम्यान प्रभू श्री रामचंद्रांच्या सैन्यासाठी लागणारी रसद अन्नसामुग्रीतले पीठ एकदा संपले होते। श्रीराम हनुमंताला म्हणाले की हे हनुमंता, जा चित्रकूट पर्वतावर जा, तिथे अन्नपूर्णा माता दळण दळत असल्याचा आवाज येत आहे, तिच्याकडून आपल्या सैन्यासाठी तू पीठ घेऊन ये। हनुमंतांनी श्रीरामांना विचारले, पण अन्नपूर्णा माता मला कशी काय ओळखणार? श्रीराम म्हणाले, ओळख म्हणून ही माझी अंगठी तिला दे। आणि त्यांनी स्वतःची अंगठी हनुमंताला दिली। हनुमंत पर्वतावर पोहोचले। त्यांच्या मनात विचार आला, जर पीठ नेले नाही तर श्रीरामांच्या सैन्याची काय अवस्था होईल? शेवटी माझ्याशिवाय प्रभू रामचंद्रांचे कोणतेही काम होणे अशक्यच। हनुमंतांना अहंकाराने ग्रासले। एका मोठ्या गुहेतून जात्यावर दळण्याचा आवाज येत होता। त्या गुहेवर एक भली मोठी दगडाची शिळा होती। त्या गुहेसमोर जाऊन हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला हाक मारली। म्हणाले, माता, मी प्रभू श्री रामचंद्रांचा सेवक हनुमंत, मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ आणण्यासाठी पाठविले आहे। गुहेतून अन्नपूर्णा मातेचा आवाज आला, हे हनु, गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये। हनुमंत आपल्या शेपटीने शिळा बाजूला करू लागले। शिळा काही जागची हलेना। मग दोन्ही हातांनी शिळा बाजूला करायला लागले, तरी शिळा काही तसूभरही हलली नाही। मग शरीराच्या सर्व शक्तीनिशी जोर लावून शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागले। घामाघूम झाले, काही केल्यास शिळा काही बाजूला सरकत नव्हती। हनुमंताच्या मनात विचार आले की मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा दगड मला बाजूला करता आला नाही। शेवटी हार मानून हनुमंत म्हणाले, माते, ही गुहेवरची शिळा काही मला बाजूला करता येत नाही। तेव्हा अन्नपूर्णा मातेने विचारले, हनुमंता, तू अहंकार केलास का? तर हनुमंत म्हणाले, होय माते, मला आता त्याचा पश्चाताप होतो आहे। तेव्हा अन्नपूर्णा माता म्हणाली, तुला पश्चाताप होतो आहे ना? मग आता पुन्हा एकदा शिळा बाजूला करण्याचा तू प्रयत्न कर। अन्नपूर्णा मातेने सांगितल्याप्रमाणे हनुमंतांनी शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तर काय, शिळा अलगद बाजूला सरकली। गुहेमध्ये आत गेल्यावर हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला प्रभू श्री रामचंद्रांनी दिलेली अंगठी दाखवली। अन्नपूर्णा माता म्हणाली, त्या पलीकड तो कोपरा आहे ना, तिथे ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे तू पीठ घेऊन जा। हनुमंत अंगठी ठेवायला गेले, पाहतात तर काय, तिथे अनगणित अंगठी मुद्रांचा डोंगरच जणू तिथे पडला होता। हे पाहून हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला विचारले, माते, हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय आहे? तेव्हा अन्नपूर्णा माता म्हणाली, अरे हनुमंता, प्रभूंनी तुझ्यासारखे कित्येक हनुमंत कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठवले, तेव्हापासूनच आहेत ह्या मुद्रा म्हणजेच अंगठ्या। हा ऐकल्यावर मात्र हनुमंताचे गर्व पूर्णपणे नाहीसा झाला। सद्गुरूंची सेवा करताना कुठल्याही गोष्टीचा अहंकार नसावा। मी करतो म्हणून ही सेवा होते हा भ्रम आहे। परमेश्वर प्रत्येक कार्यासाठी कोणा ना कोणाची निवड नक्कीच करत असतो। आपण असलो नसलो तरी ते कार्य ठरलेलंच असतं व ते कोणा ना कोणाच्या हातातून घडतच असतं। त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तिचं भाग्य माना आणि संधीचं सोनं करा। अहंकार युक्त दिखावटी केलेली सगळी सेवा व्यर्थ आहे। स्वामी माऊली म्हणतात की बाळा, तू फक्त कर्म चांगले करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस। तुला सर्व काही मिळेल, ज्याची तू अपेक्षा केली होतीस ते सुद्धा आता तुझ्या आयुष्यात तुला मिळणार आहे। तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि मी सांगितलेले बोध तू तुझ्या आचरणात आण। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचा जर तुमच्या देवावरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूची घंटी देखील दाबा। स्वामी सेवा आणि मी गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तू खूप भाग्यवान आहेस की हा संदेश तू आज ऐकत आहेस। हा सुंदर संदेश तू शेवटपर्यंत मन लावून स्थिर चित्ताने ऐकून बघ। तुझ्या आयुष्यातील मागे लागलेली सर्व चिंता, काळजी, पनवती, दुःख हे सर्व निघून जाणार आहे, नष्ट होणार आहे। होय बाळा, कधीही स्वतःला तू कमी समजू नको की मलाच खूप जास्त आहे, मलाच दुःख खूप आहे। अरे, गुलाबालाही खूप काटे आहेत, हे तू कधीच विसरू नको। तुमच्या प्रत्येक सुखदुःखात मी स्वतः आहे, स्वामी माऊली आहे, हे तू विसरू नको। सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा। हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा। स्वामींना नेहमी हे सांगा की हे स्वामी राया,
तुम्ही सोबत आहात म्हणून कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची ताकद माझ्यामध्ये दुप्पट तिप्पट प्रमाणात मिळते. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा, सर्व स्वामींवरती निशंक सोपवा. स्वामी माऊली म्हणतात की माझ्या लेकरा, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतकं तुमच्या मनात काय आहे ते मला कळत आहे. तुम्ही माझे नामस्मरण करता, तुम्ही मला पाहत नसाल तरी सुद्धा मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. स्वामींवरती विश्वास ठेवा, कधी कधी तुम्हाला ते सुद्धा भेटतं ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केलेली नसते. स्वामींकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद तुम्ही मागा, आणि मग बघा तुम्हाला स्वतःला कधी काही मागायची गरज पडत नाही. कारण की कोणतेच आईवडील असे नसतात की आपल्या मुलांचं वाटोळं व्हावं, वाईट व्हावं हा विचार ते करत असतात. स्वामी माऊलींनी जर आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण केली तर आपले आयुष्य हे सर्व गुण संपन्न होऊन जाणार. आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासणार नाही आणि काहीच मागण्याची गरज पडत नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, हे जीवन कोणासाठीही थांबत नाही, फक्त जीवन जगण्याचे कारण बदलत असतात. सर्वच प्रश्न सोडत कधी बसू नका, कधीही ते प्रश्न सुटणार नाही. काही प्रश्न तुम्ही देवावर, परमेश्वरावर, स्वामी माऊलींवरती सोडून द्यावे, मग ते आपोआपच सुटत असतात. होय बाळा, आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाहीये, तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत ह्याला जास्त महत्त्व आहे. स्वामी माऊलींना सामोरे गेल्याने प्रत्येक दुःखातून आपली मुक्ती होते, आपली सुटका होते. जगणे तर सोपे होतेच होते, स्वामी सोबत आहेत आणि मृत्यूतूनही आपली सुटका होत असते. प्रत्येक संकटाच्या काळात स्वामी आपल्या पाठीशी असतात. सहमत असाल तर जिथे स्वामी तिथे आम्ही असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. देवांवरती तुम्ही विश्वास ठेवा, कारण तुमचं वाईट करणारे कधीही सुखी राहत नाही. दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव राहत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा, सर्व निशंक स्वामींवरती सोपवून फक्त कर्म चांगले करत राहा. होय बाळा, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे, कैलासावरही मीच आहे, गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही बाळा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. हम गया नाही, जिंदा आहे या स्वामींच्या अभिवचनानेच नेहमी तुम्ही स्मरण ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, व्यक्ती कायम दुःखाची रडगाणे गात आहे, त्याच्या दारावर उभे असलेले सुख सुद्धा बाहेरूनच परत जाते. जी व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून राहते त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही काहीही कशाचीही कमी मी पडू देत नाही. स्वामी भक्तांनो, आपले आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींचे नेहमी आभार माना, त्यांना क्षमा मागा आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्यांची स्वामींकडे मनापासून विनंती करा की माफ करा म्हणून. आणि मग बघा, स्वामी माऊली आईच्या मायेने आपल्याला जवळ घेऊन आपल्या सर्व चुकांना क्षमा नक्कीच करणार. हाच तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि हा सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जेव्हा संकटात आपण एकटेच प्रयत्न करत असतो, झुंज देत असतो, आपल्या कुटुंबासाठी झटत असतो, तेव्हा तुम्ही समजून जायचे की आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत, आपण एकटे नाहीत. तेच तर लढण्यासाठी प्रत्येक गोष्टीत आपल्याला प्रेरणा देत आहेत, याचे नेहमी तुम्ही स्मरण ठेवा. सर्व दरवाजे जरी तुमच्यासाठी बंद झाले तरी स्वामी माऊली आपल्यासाठी प्रत्येक एक ना एक दरवाजा आपल्यासाठी नक्कीच उघडणार. होय, सर्वांचे कल्याण होणार असते ते फक्त स्वामी माऊलींच्या कृपेने. मनापासून प्रार्थना करा आणि आई महालक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती प्राप्त करा. स्वामी महाराजांची कृपा दृष्टी सदैव तुमच्यावरती कायमच आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, माझ्या भक्तांनो, जो कोणी त्रास देत आहे तुला तो सहन करत आहेस तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे त्याची सहनशक्ती संपेल तिथे मी उभा असेल तुझ्या पाठीशी. हे कधीही तू विसरू नकोस आणि त्रास देणाऱ्यांनो तुम्हीही कधी विसरू नका. स्वामी भक्तांनो, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर जो चालत आहे त्याला समाधान, शांती लाभेल. मनात श्रद्धा असेल, गर्व नसेल तर सर्व काही ठीक होईल. अहंकार तू बाळगू नकोस बाळा.
आपल्या स्वामी माऊलींची पावलं पावली आपल्याला प्रचिती येते. तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर होय स्वामी माऊली असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊलींचे नामस्मरण तुम्ही करा. दिवसाची सुरुवात तुम्ही स्वामी माऊलींच्या नामस्मरणाने करून बघा. पहा, दिवसभर तुम्हाला कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणार सुद्धा नाही. एवढी ताकद आहे स्वामींच्या नामस्मरणात. स्वामींचे तारक मंत्र तुम्ही ऐका, स्वामी महाराजांचे अष्टक तुम्ही ऐका, स्वामी महाराजांची आरती तुम्ही ऐका आणि स्वामींचे नामस्मरण सदा सर्व काळ तुम्ही करत राहा. 24 तासासाठी प्रत्येक सेकंदासाठी स्वामींची साथ तुम्हाला लाभेल. अनुभवून बघा, नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. स्वामींच्या कृपेने सर्व काही आता तुम्हाला मिळणार आहे. असे काही शक्य नाही, अशक्य नाही जे स्वामींना नाही. सर्व काही स्वामींना शक्य आहे हे तुम्ही कधीही विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात की माझ्या लेकरा, तुझे चांगले दिवस आता लवकरच येणार आहेत. फक्त तू विश्वास ठेव. आमच्यावरचा विश्वास कधीही तू डगमगू देऊ नकोस. स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामींची सेवा करण्यापेक्षा दुसरं काहीही करू नका. स्वामींची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ आपल्यावरती येऊच नये म्हणून आधीपासूनच तुम्ही आपल्या स्वामींची सेवा करणे महत्त्वाचे आहे. स्वामी भक्ती, स्वामींचे नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू देऊ नये. कारण ही निरंतर भक्तीची शक्ती आपल्याला कामी येणार आहे. आपल्या पाठीशी कायम ती उभी राहणार आहे. कारण स्वामींचे नामस्मरण हे आपल्याला स्वामींनी दिलेली खूप मोठी शक्ती आहे. ही शक्ती आपल्या सदैव पाठीशी आहे हे कधीच तुम्ही विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, ध्येय साध्य करणे आणि स्वप्न पूर्ण करणे तुझ्यासाठी कितीही कठीण असले तरी तुझ्यामध्ये आत्मविश्वास असेल, प्रचंड विश्वास असेल आमच्यावरती, तर अशक्य ते शक्य होऊ शकते. एकदा अनुभव घेऊन तर बघ, तुला याची प्रचिती नक्कीच येणार. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर का तुम्हाला अशी स्वामी महाराजांची प्रचिती आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये ती प्रचिती, तो अनुभव, तो स्वामी महाराजांचा आशीर्वाद सांगायला विसरू नका. नक्की तो आम्हाला ऐकायला आवडेल, वाचायला आवडेल. आणि सतत महाराजांचे नामस्मरण करत राहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि जगाची माऊली माझी स्वामी आई असे टाईप देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ.